स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्यालयासमोर असलेल्या सिग्नलवर एका आंदोलकानं चढून भगवा ध्वज फडकवला। सरकारचं लक्ष वेधण्याकरता वेगवेगळ्या क्लुप्त्या आंदोलकांकडून वापरल्या जात आहेत, त्यातलीच ही एक क्लुप्ती। अशाच काही आंदोलकांकडून जीवाची पर्वा न करता प्रयत्न वेगवेगळे केले जात आहेत सरकारचं लक्ष वेधून घेण्याकरता। त्याचाच एक भाग जल्लोष केला जातोय, डान्स केला जातोय, गाणी वाजवली जात आहेत, जेणेकरून सरकारचं लक्ष वेधलं जाईल आणि ऊर्जा मिळेल आंदोलन करण्याकरता। हा भगवा ध्वज फडकवला गेला। सीएसएमटी परिसर मोठ्या पुलावर मोठ्या रॉडवर चढून भगवा ध्वज फडकवण्यात आला। सिग्नलवरची ही दृश्य आहेत। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांना विचारूया। सुमित, जसं लक्ष सरकारचं वेधून घेण्याकरता घोषणाबाजी सुरू आहे, डान्स सुरू आहे, त्यातलाच हा एक प्रकार की भगवा ध्वज फडकवण्यात आला। भगवा वादळ मुंबईत धडकलेला आहे आणि तोच भगवा, त्याचंच हे प्रतीक आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याच्या समोर असलेल्या सिग्नलवर फडकवलेला बघितला। थोड्या वेळापूर्वीच काही युवकांनी इथल्या असलेल्या काही सिग्नल्सवर, आपण वेगवेगळे सिग्नल्स आहेत म्हणजे या परिसरात असलेले जेवढे सिग्नल्स आहेत त्या प्रत्येक सिग्नलवर अशाच पद्धतीनं भगवा ध्वज फडकवलेला आहे। अगदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरचा आहे किंवा अगदी तुम्ही पुढे गेलात आराम हॉटेल आहे, त्यात सगळ्या परिसरात जेवढे समोर सिग्नल दिसतात त्या सिग्नलवर अशाच पद्धतीनं ध्वज फडकवलेले आहेत। खरं तर वेगवेगळ्या कृत्या आजमावल्या जात आहेत सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी, कारण सगळं करून झालेलं आहे, रस्त्यावर मराठा आलेला आहे, मात्र आरक्षणाची मागणी किंवा त्यावर ठोस अद्याप काही होत नाही आहे। तिसरा दिवस आंदोलनाचा आणि जर का आरक्षण मिळालं नाही, अंमलबजावणी झाली नाही तर तोपर्यंत आपण इथून हटणार नाही अशी भूमिका जरांगेंनी तर घेतलेली आहे। त्यामुळे मराठा बांधव आता अधिक आक्रमक होत आहेत, वेगवेगळ्या कृत्या आजमावत आहेत। समोरची ही दृश्य आपण बघतोय। आता हा मुख्य चौक, या मुख्य चौकामधून दररोज हजारो गाड्या ये जा करत असतात, लाखो लोक इथून प्रवास करत असतात। मात्र आज रविवार आहे, सगळीच आस्थापनं सुरू नाही आहेत, काही आस्थापनं बंद आहेत, काहीच आस्थापनं सुरू असतील। पण उद्यापासून पुन्हा एकदा सोमवार आहे, सगळ्या कार्यालयीन कामकाजाला सुरुवात होईल, सगळी आस्थापनं खुली होतील। जिथून राज्याचा कारभार चालतो त्या मंत्रालयात जाण्यासाठी हाच रस्ता वापरला जातो किंवा या मुंबईचा कारभार जिथून हाकला जातो ते मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय ते देखील इथेच आहे। आणि जर का कर्मचाऱ्यांना आपल्या आस्थापना जिथे आहेत किंवा आपले कार्यालय ज्या ठिकाणी आहेत आस्थापनांची, तिथे जर जायचं असेल तर त्यांना या रस्त्यांचा मार्गाचा वापर करणं किंवा रेल्वेनं, मुंबईची जीवनवाहिनी यानं प्रवास करायचा असेल तर इथेच यावं लागेल। आणि जर अडचण अशीच असेल, कोंडी अशीच असेल तर लोकांना इथून प्रवास करणं कठीण होईल आणि त्यामुळे राज्याचा गाडा हाकणं कठीण होऊन जाईल। आज यावर निर्णय होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पोलिसांनी कुमक वाढवली। थोड्या वेळापूर्वी सीआरपीएफची RAF म्हणजेच रॅपिड ॲक्शन फोर्स, त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दल आणि पोलिसांच्या तुकड्या इथे वाढवण्यात आल्या, पण सगळ्या आंदोलकांची संख्या वाढत चाललेली आहे। त्यामुळे इथून लोकांना बाहेर काढणं, बाजूला करणं कठीण झालंय। जागोजागी गाड्या तिथेच स्थिर असलेल्या पाहायला मिळतात, तर काही वाहनं लोकांना जेवण घेऊन येण्यासाठी जे निघालेत, जे इथवर येतात, त्यामुळे कोंडी आणखी वाढत चाललेली आहे। लोक सगळेच खरं तर मराठा बांधव हे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या वापरत आहेत, आजमावत आहेत। काही वेळापूर्वी इथे हलगी वादन झालं, कुठे कोणी लाऊडस्पीकर लावले होते, इथेच नाचणं गाणं सगळं झालं। पण जोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही, आपण इथून हटणार नाही। ऊर्जा स्वतःला देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपण करत राहणार आहोत, ऊर्जा स्वतःला देत राहणार आहोत, असं देखील सगळ्या लोकांकडून सांगितलं जात आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आज महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले काही कचरा उचलण्याचा किंवा काही इतर सगळ्या गोष्टी करण्याचा, पण लोकांची संख्या वाढत चालली आणि हे सगळं वाढतच चाललेलं आहे। त्यामुळे व्यवस्था अपुऱ्या पडतात, पाणी पुरवठा तेवढा हवा तेवढा होत नाही आहे, त्यामुळे टँकर बाहेरून बोलावले जातात आणि लोक इथेच अंघोळ करतात, इथेच सगळं करतात। म्हणजे छत म्हणजेच हे आकाश आणि आमचं राहतं घर किंवा जिथे बिछाण आहे तेच म्हणजे ही समोरची जमीन। त्यामुळे व्यवस्था पूर्ण नाही आहे। ही जर व्यवस्था अशीच राहिली वा लोक असेच वाढत राहिले तर मग अडचणी वाढतील। लोकांकडून आणखी एक गोष्ट सांगितली जाते, आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा आणि अद्याप कोणतीही भूमिका सरकारनं घेतलेली नाही आहे। जर का आरक्षणावर कोणती भूमिका घेतली नाही तर आज एक माणूस एका घरातून आलाय तर आमच्या परिवारातले सगळेच सदस्य इथे येतील। आणि जर तसं झालं तर मुंबई आत्तापर्यंत फक्त दक्षिण मुंबईत अडचणीत सगळी आलेली आहे किंवा इथे कोंडी झाली आहे। जर सगळे मराठा बांधव जर इथवर आले तर मग मुंबईची कोंडी पूर्णपणे होईल आणि सगळंच ठप्प होऊन जाऊ शकतं। त्यामुळे लवकरात लवकर सरकारनं जर हे होऊ द्यायचं नसेल तर आम्हाला आरक्षण द्यावं किंवा अंमलबजावणी करावी अशी भूमिका, अशी मागणी मराठा बांधवांची आहे। आणि त्यामुळेच सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी
आंदोलन तीव्र झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये किंवा अगदी आझाद मैदान परिसरामध्ये. हो सुमित, अशीही एक माहिती समोर येते की आता या सगळ्या मराठा आंदोलकांच्या बहिणी, माता, बायका म्हणजे पत्नी या सगळ्या मुंबईकडे कूच करतायत, तर ते खरं आहे का? काही मगाशी आपण जशा लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की 3 दिवस झालेले आहेत आणि अद्याप तोडगा निघत नाहीत, त्यामुळे आता आमच्या घरातले इतर सदस्य देखील येतील किंवा यायला निघालेत असं मराठा आंदोलक सांगतात. कारण एक माणूस जरी आला आणि एवढी जर कोंडी होती तर मग आम्ही सगळेच जर आलो तर काय होईल. आम्ही काही लोकांना बोलवलंय. थोड्या वेळापूर्वी आपण दृश्य काही दाखवली होती ज्या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी माणसं नसल्यामुळे काही महिला पुण्यामधून आलेल्या आहेत, त्या इथल्या लोकांना जेवण बनवून देतात. अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातून इतरही काही कुटुंब कबिले निघालेले आहेत मुंबईच्या दिशेनं, जे मुंबईवर काही वेळात किंवा काही दिवस आज किंवा उद्या पोहोचतील आणि हे आंदोलन आणखी वाढेल. नक्की सुमित, आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवूया. CSMT स्थानकचा हा परिसर आहे, म्हणजे महापालिकेच्या बाजूचा रस्ता, आझाद मैदानाच्या समोरचा रस्ता, CSMT स्थानकाच्या समोरचा रस्ता, हा सगळा गर्दीनं फुलून गेलेला आहे. आणि सिग्नलच्या खांबावर भगवा ध्वज फडकवणं असेल, वेगवेगळी वाद्य वाजवणं असेल, वाद्यांवर डान्स करणं असेल, हा सगळा प्रकार सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मराठा आंदोलक करतायत. आपल्यामध्ये आंदोलन करण्याकरता ऊर्जा राहावी याकरता करतायत. जरांगेंना पाठिंबा देण्याकरता जरांगे जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, अशा प्रकारचा निर्धार या सगळ्या आंदोलकांनी केलेला दिसतोय. पण आज रविवार असल्यामुळे तितकासा आपल्याला परिणाम जाणवला नाही. उद्या जेव्हा नोकऱ्या करण्याकरता चाकरमानी, कंपनी जाण्याकरता चाकरमानी मुंबईमध्ये पोहोचतील तेव्हा याचा त्यांना प्रचंड त्रास होऊ शकतो. परिस्थिती मुंबईमधली मागच्या 3-4 दिवसांपासून बिकटच झालेली आहे. कारण एका बाजूला गणेशोत्सवाची, गणेश भक्तांची गर्दी आणि दुसरीकडे आपल्याला दिसतंय मराठा आंदोलकांचं भगवं वादळ मुंबईमध्ये थडक